लोकांच्या डोळ्यात खुपतंय। सकाळी रोज आमचा 8 वाजता दरबार चालू होतो, तो रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही लोकांना भेटत असतो। तुम्हाला पण वाटतं की या आरोपांच्या मागे तटकरेंचा हात आहे? त्यांच्या नाही, तटकरेंचा आहे किंवा आणि कोणाचा आहे हे मी आता तुम्हाला नाही सांगू शकत। आम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं आम्हालाही नाही पटत, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला व्यवस्थित उघड करून सांगू। पण बरेचसे याला जोडून मी एक विचारतो, महेंद्र दळवी यांनी एक व्हिडिओ दाखवला जो लोकसभेचा होता, जेव्हा खासदार सुनील तटकरे जिंकले होते आणि तेव्हा त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता। त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो माझा व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त सुनील तटकरेंकडेच आहे। म्हणजे तुम्ही यावरून विचार करा की तो व्हिडिओ नेमका कोणी पुरवला किंवा काय, तर ते त्यांचा आता जो- मी नाही सांगू शकत। तटकरे आणि आमचे दळवी त्यांचं पहिलेलं शक्य होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यावेळेला त्यांनी काढला असेल, पण आमचा काय प्रश्न होता। आम्ही तत्वानी चालणारी मंडळी आहोत। आम्हाला ज्या वेळेला आदेश आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला, की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवायचं, त्याकरता आपापल्या जिल्ह्यातल्या खासदारकीच्या सीट ह्या निवडून यायला पाहिजेत आणि म्हणून आम्ही आमचा प्रयत्न केला। आम्ही त्यांना निवडून दिलं, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं। तुम्ही म्हणालात आता आम्हालाही चेकमेट करावं लागेल, तर असे काही व्हिडिओ तुमच्याकडून सुद्धा बाहेर येणार आहेत का भविष्यात? आम्ही असे चुकीचे नाही करत, की आम्ही मर्द आहोत। मर्दाची अवलाद असे नाही करत, जे गांडू लोक आहेत ते असे करणार। लक्षात आलं का? हे मर्द आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही जर गांडू असतो तर तुम्हाला आम्ही असे 40 आमदार घेऊन सत्ता पलटी नसती केली। आम्ही मर्द होतो म्हणून केली, लक्षात ठेवा। बरं, तुम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहात या सगळ्याची तक्रार करण्यासाठी? नाही, नाही, त्यांच्या सगळे प्रकार हे बघा, आम्ही त्यांना कल्पना देऊ। तर आपण पाहतो यावेळी दळवीसह सत्ताधारी आमदारांचीही चौकशी करा अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केलेली होती आणि त्यानंतर आता गोगावले हे पत्रकारांशी संवाद साधतात।